सूर्याजीपंत अर्थात वडिलांबरोबर नारायण वेदोक्त आणि शास्त्रोक्त तसेच सत्यनारायणाची पूजा शिकून घ्यायचा। जोपर्यंत प्रश्नांची उत्तरं मिळत नाही तोपर्यंत नारायण शांत बसायचा नाही। म्हणजे एक वेळ अशी कधी कधी यायची की सूर्याजीपंत नारायणाला उत्तर देण्या अगोदर श्रीहरीचे स्मरण करून घ्या असं म्हणायचे। एके दिवशी नारायणाने बाबांकडे उपासना मंत्राची मागणी केली, परंतु सूर्याजीपंत उपासना मंत्र देत नव्हते, कारण नारायण हा हनुमंताचा अवतार आहे हे त्यांना ज्ञात होते। बरं, ज्येष्ठ बंधू गंगाधर तेही अनेक वेळा नारायणाला उपासना मंत्र देण्याचे टाळायचे, कारण नारायणाचा अधिकार हा त्यांनाही माहीत होता। तिकडे कीर्तनकार भांजीबुवा बोधलेकर अर्थात नारायणाचे मामा, त्यांनाही माहीत होते की नारायणाचे नामकरण हे श्री संत एकनाथ महाराजांच्या श्रीमुखातून झालेले आहे। तेव्हा त्यांनीही नारायणाचा अधिकार जाणून उपासना मंत्र देण्याचे टाळले। आणि म्हणून एक वेळ अशी आली की नारायणाला कोणीच उपासना मंत्र देत नाही, म्हणून नारायण हनुमंताच्या मंदिरात जाऊन आराधना करू लागला। अर्थ तिथ देव